सद्गुरु
माझी विठाबाई माऊली मदन तपावो नको त्वरित जे उचलित या बाऊली गमाय माझी विठाबाई माऊली वत्सावरी ओर सोनी जैसी ये धावत गावली गमाय माझी विठाबाई माऊली जय रामात्मज तनयावती करे सुख कर कर सावली गमाय माझी विठाबाई अंतरी राहो हा माझा अंतरी राहो तुझ्या निरंतर हरे एवढे पुरे एवढे पुरे हा माझा हे अंतरी राहो हा माझा हा माझा हा माझा हा माझा हा माझा अंतरी राहो तुझ्या निरंतर हरे एवढे पुरे एवढे पुरे माझा हे अंतरी राहो तुझ्या निरंतर हरे एवढे पुरे नाही मुदत नाही भागवत अधिक बोलवत तुला मला मी बरे एवढे पुरे एवढे पुरे हा माझा अंतरी राहो तुझ्या निरंतर हरे एवढे पुरे पुंडलिक वरदे हरी विठ्ठल दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथ सद्गुरु विनायक महाराज की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। सवा तास पुरे। आजच्या जगात सर्वात कठीण शब्द झालाय म्हणजे पुरे। पुरे एकच वेळ आपण म्हणतो। खूप गळगळ घाशी म्हणजे पोटभर नाही बरं, गळगळ घाशी जेवण झाल्यानंतर जर वाढायला आणलं
तर आपण म्हणतो आता नाही बरं, आता पुरे. नाही तर कशाला पुरे नसते. सायकल झाल्यानंतर स्कूटर, स्कूटर झाली की कार, कार झाल्यानंतर हेलिकॉप्टर, हवाई जहाज. आशावधीं को गतः सांगितलं. पुरे कुठे मनुष्य लवकर म्हणत नाही. पुरे हा शब्द मिळणंच फार कठीण आहे. एका हिंदी कवीने सांगितले, गोधन गजधन बाज धन और रतन धन खान, मगर जब आवे संतोष धन तर सब धन धूली समान. एकदा मनुष्याला संतोष म्हणजे पुरे हा शब्द म्हणता आला की तो मनुष्य झाला खरा. आणि ह्या पदामध्ये सुद्धा, हे पद माझ्या आजोबांचं आहे, विनायक बुवा भागवत, त्यांनी देवालाच म्हटलं, ए वढे पुरे. विचार करा, जो सगळं काही देऊ शकतो त्याला पुरे म्हणणारा कोणी आहे का? ज्याच्या जो नाही आहे पण त्याला म्हणू शकतो. तर तुझ्या जो जे असेल 10, 15 असतील, 20 असतील, तेवढे दे, पुरे आपल्याजवळ. पण देवाला पुरे म्हणणं चेष्टा आहे का? पण ह्यांनी देवाला म्हटलं की एवढे पुरे. काय पुरे? विषय तर पाहिजे की काय पुरे. पुढे ते सांगितलं की हा माझा हे तरी राहो तुझ्या निरंतर हरे एवढे पुरे. हा माझ्या हे तरी राहो तुझ्या, तुझ्या अंतरा हे सतत असलं पाहिजे. हा माझा हे तू मनात असलं पाहिजे. करता एवढे पुरई म्हटलं ती बुद्धी मावली आहे. असं नाही म्हटलं. पुरेच्या हे वाक्य इतकं मोठातलं नंतर कायच नाही. आपण काय हा मुल माझा, त्याची सगळी जबाबदारी माझी, लहानपणा करेपर्यंत. बरं नाही म्हणून यातलं हा माझा हे अंत आहोत त्या निरंतर एवढे पुरे. देवानी मला माझा पाहिजे आणि शक्ती करणं फार कठीण आहे. देवानी म्हटलंय, पुष्कळात म्हटलंय. आपली ऋषी सतत कीर्तनातली वाचन घटना आहे. हनुमंताला हार सीतेने खुश होऊन त्यांनी दातानी पाहिलं. ही घटना तुम्हाला आणि सीते म्हटलं, आम्हाला का तुम्ही सगळ्यांना दिलं, त्या वानरांनी दिलं. राम म्हणा तुला नाही समजलं त्यातलं. बाकुला जसं म्हण तुला त्यातलं काही सार्थ त्यांच्या पायाची अगं सगळं जाते की गाढव का, आम्हाला नाही समजणार काय. पण ते सहज तुला नाही कळ त्यातलं. तिला थोडा राग आला होता. आणि असं होतं घरात एका वेळेस समजा रागांना मनुष्य ऑफिसमधनं परत तर लोक थोडं भिन्न आहे, गडबड आहे. पण विचारलं काय झालं तर तुला नाही समजणार का त्यातलं, तर तिला राग येणार साहजिक आहे. पण ह्याचंही सांगणं साहजिक. त्यांनी ऑफिस 4 घटना सांगितल्या. तुला माहीत प्रमाणे शर्माला दिली की कोणाकडनं सिग्नेचर होऊन आली की नाही आली, तुला काय माहीत त्यातलं. एका वाक्यात सांगतो की तुला त्यातलं काही समजणार नाही. पण हिला राग येतो. तसंच सीतामाईला राग आला. ती म्हणाली ठीक आहे मला नाही समजणार, मी ह्या हार वाचलो. उचलला, दिला. हनुमंतानी पुढे त्याची वाट लावली, त्याला पण काढला. आणि हे सीतेने दुरून पाहिलं, राग आला म्हणून नला घेऊन आली बरोबर की चला रामराय माझ्याबरोबर चला, हा पहा काय करतोय. हा त्याला फोडून फोडून काढतोय, ह्याला की बोलवलं. हनुमंता खालती काय चाललंय तुमचं. हा महार. आणि ठीक आहे तुम्ही काय पाहता ह्याच्यामध्ये. म्हणे याला माझ्यात राग दिसत नाही, म्हणून फोडून फोडून पाहतोय. शेवटल्या तुकड्यात कुठे दिसेल का तुला ह्यात दिसत. मग ह्याला आला राग. ह्यांनी म्हटलं हो नाही म्हणून फोडून. सीता म्हणाली मी तुझ्यात तरी राम आहे, दाखवतो मी फोडून. फाडून दाखवला ती. तर पूर्ण पंचायत त्याच्या. रामाने म्हटलं मला काय म्हणतो तुला ह्या काही समज नाही. मी ह्याला का नाही, कारण हा माझा हे अंतिराव, हा माझा हे काय देणार, जी सगळी जबाबदारी हा माझं, मी काय देईन. हे जे बुवानी मागितले हा जा आहे आहो निरंतर. एखादा फोटो दाखव आपल्या परिवार, त्यांनी आपल्या परिवार फोटो जीपीएफ मध्ये लावेलाच आहे. मी कोणाचा आपल्या बायकोचा किंवा अमनी जे असतील दोन्ही मुलगी ज्यांचे. पण राम मध्ये दक्षिण लक्ष्मणोस्य वामेकात्मजा पौरतो मारुत्र्यस्य तम्मते रघुना मारुमाचेच होत नाही परिवार, कारण हा माझा आहे. राणे सांगितले हा माझा. दुसरं ही घटना प्रत्येकाला माहिती. अर्जुन आणि दुर्योधन दोघे भगवान कृष्णा राजता महाराज. कृष्णाने सांगितलं, सगळी घटना पाहिल्यानंतर उठून उभे राहिले. समोर दिसला अर्जुन. काय बाबा कसा आला. दुर्योधन हो मी आधी आलो. अशा बरं तुम्ही आधी आलाय, तुम्ही या पुढे. कशा करता आलात तुम्ही दोघे. दुर्योधनाने सांगितलं तुम्हाला सगळं माहीत आहे, पुढे युद्ध होणार आहे, तुमच्याकडे सहायता मागायला आलोय आम्ही. भगवान कृष्णाने सांगितलं माझ्याकडे 2 वस्तू आहेत. एकीकडे माझी सगळी यादवी सेना आहे, एकीकडे मी आहे.
आणि मी पण कसा आहे, न धरी शस्त्र करी मी, मला भांडण्यात फार प्रेम नाही, मी शस्त्र काही घेणार नाही. दुर्योधनाने विचार केला, मग तिथे काय भंडारा आहे, जेवायला याल तुम्ही, शस्त्र नाही घेणार तर मग मला सेना देऊन द्या. अर्जुनाला विचारलं, का रे बाबा तुला? म्हणे मला तू चालेल. युद्ध सुरू झालं. भीष्माने प्रतिज्ञा केली होती की काही जरी झालं तरी मी कृष्णाच्या हातात शस्त्र घाऊन दाखवेन. आणि असं भयंकर युद्ध झालं, जेव्हा अर्जुनाच्या प्राणावर मुकली तेव्हा भगवान कृष्ण पटकन खाली उतरले आणि चाक रथाचा हातात घेऊन भीमाकडे मारायला धावले. भीष्माचार्यांनी सरळ धनुष्यबाण खालती ठेवला आणि प्रणाम केला आणि सांगितलं, महाराज तुम्ही एवढी मोठी प्रतिज्ञा आज तोडलीत की मी शस्त्र घेणार नाही. म्हणे भीष्माचार्य करता मी प्रतिज्ञा तोडली नसती, पण हा माझा आहे, काय करू मी, हा माझा आहे. हो, तसंच उदाहरण आहे की कृष्णाचं सुद्धा आपले विघ्न हरण होत नाही. त्र योगेश्वर कृष्णो आणि यत्र पार्थो उधरहा तत्र श्री विजयो तीर्ध्रुवानी तिरमतिर्ममो. कृष्णावर अर्जुन असल्यानंतर ही मोठी योग्यता मिळवण्याकरता माझा म्हणून घ्यावं लागतं. म्हणून भगवानी असं नाही सांगितलं की पुरे, त्या पुरे मागे एवढं मोठं दडलेलं होतं की देवाला सुद्धा विचार करावा लागला असेल की काय पुरे म्हटले. हा माझा हे अंतरी राहो तुझ्या निरंतर हरे, एवढे पुरे. पुढे सांगितलं, नाते उमजुनी, पहिलं कडवं, नाते उमजुनी, नाते उमजुनी, नाते उमजुनी, इच्छिसी जे करी, नाते उमजून इच्छिसी जे करी. मराठी भाषेमध्ये दोन शब्द आहेत, एक समजणं आणि उमजणं. समजतं पुष्कळांना पण उमजत नाही लवकर. उमजणं फार कठीण असतं बरं. ज्याला उमजेल तो खरा माणूस. समजतं सगळ्यांना. संध्याकाळी आपण पटकन आले, थकलेले, घाम भरपूर झालेला, उन्हाळ्याचे दिवस, आणि बरोबर एक ऑफिसर आणलेला, बरोबर आले, तडकन घंटी वाजवली, दार उघडलं, आत गेले, अगं पटकन चहा बनव, तर बसले आरामशीर. आता ती स्वयंपाकगृहातून विचार करते काय करू. तिने 2 ग्लास सरबत आणलं बनवून. ह्यानी असं पाहिलं, म्हणाली किती उकडतंय हो, चहा कसला, हे सरबत घ्या, चांगलं थंड आहे. बरं वा, छान झालं. दोघांना सरबत पाजलं आणि गेले. आणि त्यानंतर ती म्हणाली, का हो तुम्हाला सकाळी जाताना सांगितलं होतं चहाची पूड संपली आहे आणि आल्या क्षणी ऑर्डर केलात की चहा कर, पण त्याला म्हणतात उमज. तिथेच भांडत नाही बसली तर त्याच्यासमोर, का हो चहा आणलात का, सांगितलं तर चहा करायला नाही. घरच्या बाईला उमज पाहिजे, बाईलाच नाही हो, पुरुषांनाही पाहिजे. समज आणि उमज मध्ये फार फरक आहे. म्हणून ह्यांनी शब्द घातला, ना ते उमजुनी इच्छिसी जे करी. उमजल्यानंतर कोणी व्यक्ती चूक करू शकत नाही. ज्याला उमज असते तो बरोबर काम करतो. उमजदार व्यक्ती चूक करतच नाही. म्हणून ना ते उमजून इच्छिसी जे करी, ही मागणी आदरे एवढे पुरे. नातं उमजून जे करशील ते तू कर. तिसरं कडवं लिहिलं, नाही भागवत अधिक बोलवत, नाही भागवत. भागवत एक तर नाव आपलं घातलंच, प्रत्येक पदाला त्यांचं नाव आहे. पण मराठीमध्ये आपण म्हटलो ना की अति झाली म्हणजे आपण म्हणतो आता आता नाही भागवत, बरं आता सीमा ओलांडलीत तुम्ही. म्हणून त्यांनी शेवटी हेही सांगितलं की नाही भागवत अधिक बोलवत. आता जर मी बोललो जास्त तर तू मला दोष देऊ नको, कारण आता मला भागवत नाही, खूप झालं. कारण त्यांच्या जीवनावरती ज्यांना माहीत असेल, माझ्या आजोबांनी खूप दुःख झेलली, म्हणजे काही विचारू नका, सांगत बसूच नाही कीर्तनात परिवाराची व्यवस्था. म्हणजे माझे मोठे काका वारले हे त्यांना उज्जैनमध्ये कळलं. 9व्या दिवशी काशीला पोहोचले, त्यांना काही माहीत नव्हतं. ते घाटावरनं स्नान करून घरी आले सरळ. इतकं झेललं त्यांनी जीवनामध्ये. म्हणून आला असेल राग एखादा,
पण शेवटी नाही भागवत अधिक बोलवत. म्हणून म्हटलं असेल देवाने की आता थोडं अधिक बोलणं होतंय, पण त्यात सुद्धा सीमा होती. पुढे जी ओळ घातली, तुला मला मी बरे, ही पण गोष्ट तुझ्या आणि माझ्यात राहील हेच बरं. आपल्या घरची गोष्ट आपल्या घरात राहू द्यावी. मला भागवत नाही, अधिक बोलणं होतंय, पण तुला मला मी बरं हे मी दुसऱ्याला सांगत बसणार नाही. कारण तू जे करशील ते मला माहिती आहे बरोबर आहे. आज जगामध्ये विषयामध्ये आपण जेवढं पाहतो, जेवढ्या काही घटना होतात ह्या देवाच्या मर्जीने होतात. आपण जरी किती विचार केला की असं करावं असं करावं तसं करावं, हे नाही, मर्जी देवाची, मिथ्या धाव मनाची, मर्जी देवाची, हे सत्य वाक्य. कशी होते मर्जी? युवकांची काय मर्जी असते आणि देवाची काय मर्जी होते? प्रत्येकाची मर्जी जीवनात काय काय असते मी तुम्हाला सांगतो. मनासी वाटे सुंदर तरुणी पत्नी रूपे म्या मिळवावी. प्रत्येकाला वाटतं मनासी वाटे सुंदर तरुणी पत्नी रूपे म्या मिळवावी. देवाजीच्या मनास काळी कर्कश गजसम भार्या द्यावी. पहा मर्जी देवाची पाहून घ्या. मनासी वाटे सुंदर तरुणी पत्नी रूपे म्या मिळवावी. देवाजीच्या मनात काळी कर्कश गजसम भार्या द्यावी. आणि पुढे तव युगला बघता हो शंका, तू सुतती मातेची मर्जी देवाची. काय जोड आहे म्हणे, आई मुलगा शोभतोय अगदी. म्हणून देवाच्या मर्जीला आपण काही नाही करू शकत. पुढे आपली काय इच्छा असते? मनासी वाटे स्वादू चुरुचुरीत नित नव पदार्थ योजुनी खावे. प्रत्येकाला वाटतं हो सराफ्यात जाऊ, खूप खाऊ, चाट खाऊ, भेसळ खाऊ, मिसळ खाऊ, साबुदाण्याची खिचडी खाऊ, तळीव पदार्थ खाऊ, आता गुळाची पोळी खाऊ. आले दिवस. मनासी वाटे स्वादू चुरुचुरीत नित नव पदार्थ योजुनी खावे. आणि देवाजीच्या मनी पथ्याचे उकडीत खाऊनी प्रकृती जपावे. काय करणार? देवाजीच्या मनात उकडीत खाऊनी प्रकृती जपावे. पथ्याचं उकडलेलं खाऊन आपली प्रकृती जप. कारण रक्तदाब न्यूनाधिक त्याला भर साखर व्याधीची मर्जी देवाची. देवाची ब्लड प्रेशरचा त्रास आणि त्यावरती साखर व्याधीची आहे शुगर, मग काहीच खाऊ शकत नाही. म्हणजे आपलं गेलं सगळं. देवाची इच्छा आहे तीच चालेल. पुढे आपल्याला काय इच्छा असते? थोडी थोडी घटना सांगतो जेवढं आपल्याला जीवनात आवडतं. मनासी वाटे ध्रुव अभिमन्यू सुत खेळो मज अंगणी. प्रत्येकाला इच्छा असते मूल व्हावं. आणि मूल असं नको, चांगलं योग्य असावं. मनाती वाटे ध्रुव अभिमन्यू समसुत खेळो मज अंगणी. देवाजीच्या मनात हो तू कन्यादानी शिरोमणी. देवाची इच्छा वेगळीच असते. आता मूल होईल, आता मूल होईल, आता मूल होईल, आता मूल होईल म्हणून हा प्रयत्न करत गेला. आणि मुलगा एक असावा वाटे, परी झाल्या कन्या पाची मर्जी देवाची. हो देवाची. आता मुलगा होईल होता होता शेवटी 5 मुली झाल्या. त्यांनी म्हटलं देवा आता बस तुझी मर्जी. आता कसली तुझी मर्जी? पण ही देवाची मर्जी. असा हा जो प्रकार आहे देवाच्या इच्छेचा, त्याला आपण काही मना करू शकत नाही. ह्या विषयावर सांगतो. एखाद्याला खूप लहानपणापासून बोलण्याची इच्छा असते. मनासी वाटे विद्वत सपेत नित भाषण करू नित सह चर्चा. खूप बोलता यावं, खूप भाषण द्यावं, विद्वानांच्या सभेत बसावं. मनासी वाटे विद्वत सफेत करू भाषण सह नित नव चर्चा. देवाजीच्या मन तू मूक बधिर शाळा शिक्षक हो वरचा. त्याला नोकरी कुठे मिळाली? मुक्यांच्या शाळेमध्ये.
म्हणजे बोलण्याचा प्रश्नच नाही. करतो काय? खुणा करून या उत्तर देसी, तू त्यांच्या प्रश्नांची मर्जी देवाची. तेव्हा तुला मला मी बरे एवढे पुरे म्हणून देवाला त्यांनी एवढं सांगून दिलं की मी कोणाला सांगत बसणार नाही. तुझी जी इच्छा असेल ते तू कर, कारण तुला आणि मला, तुला मी बरा आणि मला तू बरा एवढे पुरे. कारण पुरे म्हणण्याकरता या मनुष्य जन्मामध्ये फार कठीण प्रयत्न करावा लागतो. पहिले मनुष्य जन्माकरताच फार कठीण प्रयत्न करावा लागतो. एकदा मनुष्य जन्म समजा मिळाला तर जसं एखाद्याला एक पर्टिक्युलर नोकरी करता किंवा पर्टिक्युलर जागेकरता जेवढे फॉर्ममध्ये जवळ भरावे लागतात वस्तू, तेवढे असणं आवश्यक असतं. मनुष्य जन्म घेण्याकरता सुद्धा काही काही वस्तू अत्यंत आवश्यक आहेत. त्या जर असल्या तर मनुष्य जन्माचं सार्थक, नाही तर बेकार. आला आला प्राणी जन्मासी आला, प्रत्येकाला माहीत. गेला गेला बापूला व्यर्थ गेला हो, म्हणे काही काम झालं नाही. मग मनुष्य जन्म घेतल्यानंतर काय पाहिजे? मानुष्यम वरवंश जन्म विभवः दीर्घायुरारोग्यता सन्मित्रः सुसुतः सती प्रियतमा भक्तिश्च नारायणी विद्वत्वं सुजनत्वचेन्द्रिय जयः सत्पात्रदाने रतिः ते पुण्येन विना त्रयोदश गुणाः संसारिणां दुर्लभः. 13 वस्तू मनुष्याला पाहिजे. मानुष्यम, पहिलं म्हणजे मनुष्य देह मिळाला पाहिजे. आणि मानुष्य म्हणजे ह्याचा अर्थ फक्त मनुष्य देह नाही. मानुष्य म्हणजे माणुसकी. माणसं खूप वाढत चालली आहे, माणुसकी कमी होत चालली आहे. माणसं वाढत आहेत, माणुसकी कमी होत चालली आहे. म्हणून मानुष्यम, माणुसकी आधी असली पाहिजे. माणुसकी एकदा मनुष्यात असली तर आपण सहज म्हणतो नाही नाही बरं, तो माणूस बरा आहे, बरं काही म्हणतो, कारण त्याच्यात माणुसकी आहे. माणुसकीच असल्यानंतर समजा दुसरा वरवंश जन्म. कुठल्या वंशात तुझा जन्म झालाय? वंशात किती मोठ्या जरी जन्म झाला असला तरी तुझी कर्म जर खराब असली तर त्या वंशाला तू कलंकच लावणार आहेस. म्हणून वरवंश झाल्यानंतर जबाबदारी अनेक वाढते. नाही तर वैदिकाचा मुलगा वकिली करतो आणि खोट्याला खरं खोट्याला खरं ठरवत राहतो. बाप मामोपाध्याय, मुलगा वकिली करतोय. वरवंश जन्म झाल्यानंतर विभवः, वैभव असलं पाहिजे. आणि वैभव म्हणजे पैशाचं नाही. वैभव हे मनुष्याच्या तोंडावर दिसतं. ब्राह्मणाचा मुलगा स्नान संध्या करणारा असला तर त्याच्या तोंडावर दिसतं वैभव. पण हा बा स्नान संध्या करणारा मुलगा आहे, चांगल्या घरचा मुलगा दिसतोय. दीर्घायू, दीर्घायू असलं पाहिजे मनुष्य असल्यानंतर. कारण मनुष्याचं जीवन लिहिलेलं आहे. मनुष्याचं वय लिहिलेलं नसतं. मनुष्याचं आपण जे श्वास घेतो ते लिहिलेले असतात. म्हणून आपण पेपरमध्ये पाहतो उन्होंने अंतिम श्वास ली, मर गए असं नाही लिहत. मनुष्याचे श्वास लिहिलेले असतात. म्हणून आपण म्हणतो नियमित योगाभ्यास करावा, ज्यांना आपल्या श्वासावरती कंट्रोल येईल. नियमित जेवढे श्वास घेणे तेवढेच घ्या. जास्त घेतलेत तर तेवढं आयुष्य कमी होईल. कारण आयुष्य जेव्हा वाटप झाली तेव्हा या मनुष्याने 1.5 शहाणेपण करून ठेवलंय. जेव्हा देवाकडे आयुष्य वाटण्याची सुरुवात झाली तेव्हा मनुष्य गेला, कुत्रा गेला, बैल गेला, उल्लू गेला, घुबड म्हणजे. आणि देवानी पाहिलं 4 माणसं आली आहेत, सगळ्यांना काय करा, 40-40 वर्ष सगळ्यांना नेमून दिले की तुम्ही 40-40 वर्ष जगाल. मनुष्य हा 1.5 शहाणा हा म्हणाला वा हो मी 40 वर्ष जगणार, आणि हा बैल पण 40 वर्ष जगणार, हा कुत्राही 40 वर्ष, आणि हा घुबड पण 40 वर्ष. देव गुप्त झाले. आता हा भांडे लागलं. हे तिघे जास्त समजदार मनुष्यापेक्षा. यांनी म्हटलं नको घाबरू, आमच्यातले 20 वर्ष तू घे. त्यांनी 20 वर्ष याला देऊन टाकली. याला आनंद झाला की मी 100 वर्ष झालं माझं आयुष्य. पण तो जगतो तसाच. 40 वर्ष आपलं आयुष्य जगतो, पुढे बैलासारखा राबतो.
कारण पुढे मुलं मोठी होणार, त्यांची लग्न करा, कार्य करा, नातू झाले, हे करा, ते करा, किरायाचं घर शोधा, मंडप शोधा, हे करा, ते करा. आणि हे शोधता त्यांचं सेटलमेंट होता गव्हर्नमेंट ह्याला कान पकडून बाहेर काढते 60 वर्ष झाले म्हणून. चला बैलाचं जीवन संपलं. पुढे घरी बसला असतो, काम काही नाही, पण सवय बोलण्याची म्हणून मध्ये मध्ये बोलायला जातो. तो कुत्र्यासारखा दुत्कारला जातो. तुम्ही चुप राहा, तुम्हाला काय कळतंय? हे पुढलं कुत्र्याचं आयुष्य सुरू झालं. तुम्हाला काही कळत नाही हो. आता तुम्हाला गव्हर्नमेंटने काढून दिलं ना, चुपचाप जा, कथेला जा, तिथे कीर्तन चाललंय, घरी बसू नका तुम्ही, ह्याच्यात तोंड घाला, त्याच्यात तोंड घाला, काय तुमचं त्याच्यामध्ये. हा म्हणतो अगं चांगले कार्यक्रम येतात टी व्हीवरती, काय लावून ठेवलं सिरियल, तुम्ही जा आपलं पहा, तुम्ही दुसरी टी व्ही घेऊन या. सगळं ह्याचं केलेलं, पण तेच कुत्र्याचं आयुष्य 60-80 जगायचं ह्याला, ते जगतो. आणि समजा दुर्भाग्याने अनेक जर जिवंत राहिला तर नुसता खाटेवर बसून उल्लूसारखा पाहत बसतो, काही याला करता येत नाही काही नाही. म्हणून दीर्घायू असल्यानंतर आधी शरीर स्वस्थ, दिमाग स्वस्थ असला तर दीर्घायू असावं, त्याकरता नियमित नेम करावा लागतो. आपण त्याकरता काहीच करत नाही. आपल्या शरीराला कष्ट कमी व्हावे म्हणून सुविधा करून ठेवतो घरामध्ये. चटणी वाटावी न लागावं म्हणून मिक्सर आणून ठेवलं. वरती असे कपडे का घालत होत्या पहिले बायका, तुम्हाला माहीत आहे का? स्पॉन्डिलायटिस कधी जुन्या बायकांना पाहिलं का तुम्ही होताना? नाही. अशी दांडी घेऊन कपडे घालायचे रोज, ती एक्सरसाइज होती घरची. आता काय अशाच पोळ्या करायच्या आहेत, म्हणजे मान अशीच ठेवायची, अशी करायचीच नाही. कपडे वाळ्यात घातलेला ते स्टँड आणून ठेवतात, तेवढ्या तिथे चाललं झालं आपलं चाललं. आपल्या इथे आता नियम होता, अजून काही जागी आहेत, आम्ही लोक पाळतो की स्नान करताना पंचा ओला करून पिळून मग अंग पुसायचं. एक तर पटकन टिपलं जातं, दुसरी गोष्ट मनगटात ताकद बरोबर बनलेली राहते. त्याच्यामागे सिद्धांत हा. सकाळी निघायचं, दूध घ्यायला सकाळी स्वतः जायचं, फुलं घ्यायला जायचं. आजकाल मुलं पॅन्ट शर्ट घालून सकाळी जाऊन मुलींच्या कॉलेजशी उभे राहतात, फक्त काही नाही, फिरणं नाही. मॉर्निंग वॉक गेला, फक्त कॉलेज वॉक माहीत असतो. मॉर्निंग वॉक का करायचा? की तुमच्या ते श्वास तुमचे जेवढे मोजलेले आहेत त्याला संरक्षण करण्याकरता सगळे नियम आहेत. जेवल्यानंतर वज्रासनावर बसायचं का बसायचं? द्विदल चतुर्दश अष्ट दुवाश सहस कमल बीच काय आहे, कबीरदासांनी सांगितलं, मेरे नजर में मोती आया है. जसं चाकावर चाक फिरले असतं ना, उसाचा रस काढताना आपण बघतो, तशी ही चाकं बनलेली आहेत. जेवल्यानंतर एकतर जेवणात मध्ये पाणी पिऊ नये, अर्ध्या तासाने प्यावं, पेलं तर फार थोडं प्यावं. का प्यावं? जर चटणी करताना मिक्सरमध्ये नुसतं पदार्थ टाकलं तर घरघर वाढतं, त्यात म्हणतो 2 थेंब पाणी टाक म्हणजे फिरेल चांगली, म्हणतो ना आपण. तेवढंच पाणी प्यावं, कारण जेवल्यानंतर वज्रासनावर बसल्यानंतर ती एकदम सरणी सुरू होते आणि जे आपलं पाचनक्रिया करून सगळं आवश्यक वस्तू शरीराला देते आणि अनावश्यक वस्तू खालती काढून देते. आणि घटाघटात पाणी पित गेलात म्हणजे तो सगळा राडा होतो. राडा झाल्याने एकही वस्तू पचत नाही. सगळ्यामागे सिद्धांत आहे. दीर्घायू होण्याकरता काय नाही करू शकत तुम्ही. रात्री जेवल्यानंतर शतपावली पण म्हणत होतं की असे हात बांधायचे मागे आणि फिरायचं, कारण तेच रात्री हलकं खायचं, रात्री खूप खायचं नाही. असू द्या, तो नियम तो बाबा रामदेवचा विषय ते सांगतील तुम्हाला, मी थोडं सांगून रिकामा झाला. दीर्घायुरारोग्यता, आणि दीर्घायू म्हणजे आरोग्य झाल्यानंतर दीर्घायू होणार आहेत. पुढे सन्मित्र, जीवनात मित्र सुद्धा फार विचार करून करावा. सन्मित्र करावा. मित्र असा असावा, मुलगा बिघडला म्हणजे आपण म्हणतो अरे त्याची साथ संगत खराब झाली आहे, तो खराब नाही आहे, त्याची साथ संगत खराब झाली आहे. लहानपणापासून जर त्याचे मित्र व्यवस्थित ठेवले आपण तर तो बिघडणारच नाही. कशाला बिघडेल? म्हणून मित्र कशाला करावा, कसा करावा? मित्र केला अर्जुनाने कृष्णाला. मित्राची जी लक्षणं सांगितली ती पूर्ण जेव्हा कृष्णामध्ये पाहिली की पापा निवारती योजयते हिताय गुह्यंच गुह्यति गुणान प्रगटी करोति आपद्गतम न च जहाति ददाति काले सन्मित्र लक्षणमिदं प्रवदन्ति संताः. आणि हे एकूण एक कृष्णाने काढलंय आपल्यामध्ये. पापा निवारयती, मित्र कुठलाही पाप करत असला तर दुसऱ्यांनी सांगितलं पाहिजे. आजकाल काय गुटखा घेतला, तू खातोस का? नाही, अबे खा, खाऊन तर पहा. अरे असे म्हणणारे जास्त. हे नाही म्हणणार की नको खाऊ बाबा, रे नको खाऊ.
ह्याच्यात कोरडा चुना असतो, हा छातीत जाऊन दबतो, मग पुढे त्रास होतो. तंबाखू खाऊ नको, काही करू नको हे म्हणणारे कमी भेटतात. पण तसे सन्मित्र असले तर. म्हणून जेव्हा अर्जुनाकडनं फार मोठं पाप होत होतं युद्धामध्ये, त्यांनी जेव्हा पाहिलं की अरे यांनी म्हटलं कृष्णा मी युद्ध करू शकत नाही, कारण हे माझेच सगळे बसलेत. तेव्हा कृष्णाने सांगितलं हा तुझा धर्म आहे आणि धर्मभ्रष्ट होणं फार मोठा पाप आहे. तू युद्धाला आलायस, ह्यांना मारायचा विचार करू नको, हे सगळे मेलेले आहेत. म्हणून आपलं विराट स्वरूप दाखवलं आणि त्याला पापापासून वाचवून घेतलं. यो जयते हिताय, अर्जुनाकरता जेवढी हिताची योजना केली, एक भगवान कृष्ण जो पांडवांकडे नसता ना, तर पांडव आपल्या बाप जन्मात युद्ध जिंकू नसते शकले. असा मित्र केला होता त्यांनी. सगळ्या वेळेत हितयोजना त्यांनी केली. भीष्माचार्याला कसं मारायचं, द्रौपदीला चुपचाप घेऊन गेले, सांगितलं बोलू नको, फक्त नमस्कार कर, बांगड्या वाजल्या पाहिजे, एवढंच लक्ष ठेव. बांगड्या वाजल्या म्हणजे सहज भीष्माचार्य आशीर्वाद देणारच हो, की अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. आणि अष्टपुत्रा सौभाग्यवती भव म्हटल्या क्षणी म्हटलं काय हो, हे काय केलं तुम्ही. भीष्माचार्यांनी पाहिलं, वा, म्हणून तुला म्हणे कृष्ण म्हणतात, कर्षती ती कृष्ण, सगळ्यांना आकर्षित करून घेतोस आणि पहा माझ्याकडनं घडवलंस, हरकत नाही, माझा आशीर्वाद कधी खोटा जाणार नाही. म्हणून योजयते हिताय, पुढे गुह्यंच गुह्यती. मित्राचं खरं लक्षण असतं की त्याच्या गुप्त गोष्टी आहेत त्या गुप्त ठेवायच्या. त्याची एखादं वाईट सवय असेल, त्याची वाईट परंपरा असेल, काही त्याच्या घरात वाईट असेल तर ते सांगायचं नाही, त्या गुप्त ठेवून त्याला मोठं करायचं. कारण तसं पाहायला गेलं तो पांडव, हे जे पांडव होते ह्यांची वाऱ्यावर वरात काढायला काय कमी होतं का. ह्यांचं पूर्ण कसं होता इतिहास. कानीनश्च पितामह समभवत पित्रादयो गोलकाः तत्पुत्राश्च विभिन्न जार जनिता कुंडा आम्ही पांडवाः पंचानाम वनिता सती द्रुपदजा आणि युद्धे हता गोत्रजा. केलं काय जन्मभर यांनी. आजोबा कानीन, कन्याया जाता कानीन, कन्येकडनं झालेला मुलगा म्हणजे किती मोठा कलंक. पहिले आजोबा. पित्रादयो गोलकाः मृते भरतरी गोलकाः, पती मेल्यानंतर जो मुलगा असतो त्याला गोलक म्हणतात, पांडुराज असे. त्यानंतर पांडू जिवंत असताना सुद्धा तत्पुत्राश्च विभिन्न जाल जनिता, दुसऱ्या देवादिकांकडे पुत्र झालेले हे पाची. सगळी कलंकाची गोष्ट आहे. म्हणून ह्यांना कुंड म्हणतात. अमृते जारज कुंडा, पती जिवंत असताना सुद्धा दुसऱ्याकडनं जो मुलगा होतो त्याला कुंड म्हणतात. आणि पुढे ह्यांनी पाचांनी काय केलं, पंचानाम वनिता सती द्रुपदजा, पाचींनी मिळून एक बायको केली. असा जो बायोडाटा कोणाचा असेल त्या घरात तुम्ही तिकडे जाणारही नाही, मुलगी देणं तर फार दूरची गोष्ट आहे. ह्या पाचींनी लग्न केल्यानंतर युद्धे हता गोत्रजा, आपल्याच माणसांना युद्धातही मारलं. इतकी सगळी इतिहास वाईट असताना सुद्धा श्रीकृष्णेन कुलम कलंक सहितम नीतम जगद्वंद्यता, एक कृष्णाची मैत्री असल्याने, सहायता असल्याने ह्या कुलाला त्यांनी जगद्वंद्य केलं. सकाळी उठता क्षणी आपण म्हणावं, युधिष्ठिरा करता, भीमा करता आपल्या इथे मंत्र आहे, 5 जणांचं स्मरण केलं पाहिजे सकाळी. युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव या सगळ्यांचं कृष्णाची मैत्री असल्या कारणाने. म्हणून सन्मित्र हा मित्र करावा तर कृष्णासारखा करावा. धर्मो विवर्धति युधिष्ठिर कीर्तनेन शत्रु विनश्यति धनंजय कीर्तनेन पापम प्रणश्यति वृकोदर कीर्तनेन माद्री सुतौ प्रभवताम न भवन्ति रोगाः. इतकं मोठं पांडव कुलाला करून दिखलं की धर्मो विवर्धति युधिष्ठिर कीर्तनेनं. सकाळी उठता क्षणी आपण फक्त युधिष्ठिराचं स्मरण केलं तर धर्म वाढतो. शत्रू विनश्यति धनंजय कीर्तनेन, अर्जुनाचं स्मरण सकाळी उठता क्षणी आपण केलं तर शत्रूचा नाश होतो. भीमाचं वर्णन आपण स्मरण केलं तर पाप नष्ट होतो. आणि माद्री सुतौ प्रभवताम न भवन्ति रोगाः, नकुल सहदेवाचं सकाळी होता स्मरण केलं तर जन्मभर बिमारी होत नाही.
एक तो परिवाराचा तो इतिहास पाहून घ्या आणि ह्या कृष्णाची मैत्री केल्याने इतकं त्यांना नीतन जगदवंद्यता मांडून ठेवलं पांडवांना. म्हणून सन्मित्र हा मित्र चांगला करावा कधी पण. सुसुत हा मुलगा चांगला मुलगा असला पाहिजे, योग्य मुलगा असला पाहिजे. त्याकरता तुम्ही योग्य असलं पाहिजे. नाही तर आम्ही दोघे जण नोकरी करतो म्हणून पाळण्याघरात टाकून ठेवला मुलगा, तर त्याला काय संस्कार मिळणार आहेत? त्या पाळण्याघरचे संस्कार पडल्यानंतर तो मुलगा योग्य होईल का? मला नाही वाटत. आता टाकतात लोक, टाकू देत. अरे त्याला घरचे संस्कार असले पाहिजे. म्हणून आजी संयुक्त परिवारामध्ये आजी आजोबांजवळ मुलं खेळत होते. संध्याकाळ झाली की परोचा म्हणा, त्याला आजी आजोबा व्यवस्थित वळण लावायचे आणि वळण ज्याला लागलेलं व्यवस्थित राहील तो मुलगा कधीच बिघडणार नाही. म्हणून सुसुत हा आणि मुलगा चांगला असला तर बापाला चिंता नसते. कारण एका हिंदी कवीने सांगितलंय की कुल सपूत तो का धन संचय आणि कुल कपूत तो का धन संचय. आपण जन्मभर वाचवून ठेवतो मुलाकरता कशाला हो? कुल सपूत तो का धन संचय. तर योग्य तुमचा मुलगा तर कशाला पैसा वाचवून ठेवताय? तो योग्य तो कमवेल ना, त्याच्याकरता तो पैसा खर्च करतो. करा, त्याला चांगलं शिक्षण करा, त्याला खूप खाऊ पिऊ घाला, पण आपलं पोट काढून त्याच्याकरता कशाला ठेवायचं? जो सपूत करणं आहे त्याला ना. तो कुल सपूत तो का धन संचय आणि कुल कपूत तर तो का धन संचय. मग तर तो कशी वाट लावतो पहा. तुमच्या फोटोवरती प्लास्टिकची माळा ठेवेल आणि झालं, सगळा बँक बॅलन्स इकडे तिकडे गेला. गोपाल कृष्ण महाराज की. सुसुतः सती प्रियतमा. बायको चांगली असावी. ह्या विषयात मी जास्त बोलणार नाही, कारण इथे बेटी बचाव अभियान काहीतरी महिलांशी संबंधित आहे, कीर्तन संबंधित खूप मोठं आहे कार्यक्रम, म्हणून जास्त बोलणार नाही मी. बायको किंवा सून घरात चांगली येणं हे लॉटरी लागण्यासारखं आहे. बस तिकीट घेतलं, लॉटरी तर लागली, नाही तर गेला बुडला तिकीट. एकदाच ती खुलते जन्मामध्ये आणि त्याचं तिकीटही एकदाच मिळतं, पुढे मिळत नाही. एखाद्याची मेली तर तो दुसरं तिकीट काढतो, तो गोष्ट वेगळा. पण हे तिकीट जनरली एकदाच मिळतं. आणि लॉटरी लागण्यासारखं चांगली सून मिळणं किंवा चांगली बायको मिळणं, आणि त्यातल्या त्यात सहन करून घेणं फार चूक आणि जास्त आहे. म्हणजे काही घरी असतं की काय हो, सासूला त्रास होतो काय, नवीन लग्न काय, आमची लग्न नाही झाले की हा काय नवं करतो. मला त्यांना हे समजावं असं वाटतं की तुमच्याबरोबर एखाद्या 50ची नोट तुम्ही सुट्टी करवलीत, 10 रुपयाचं सामान घेतलं, त्यांनी चांगल्या 30 नोटा खराब दिल्यात, एक करकरीत नोट दिल्लीत, तर तुम्ही ती नोट अगदी सांभाळून अशी कोण का ठेवता? 30 रुपये का खर्च करता? ती करकरीत नोट असते, थोडा वेळ त्याचं प्रेम असतं. तसंच त्या मुलाशी ती करकरीत बायको असते, थोडा वेळ तो सांभाळतो, तर सांभाळू द्या. कोणी सांगितलं तुम्हाला? ती नोट जुनी झाली की तुमच्यासारखीच खर्चणार आहे तो. गोपाल कृष्ण महाराज की जय. सती प्रियतमा आणि भक्तिश्च नारायणी. देवाची भक्ती हा फार मोठा विषय आहे. ही घरात असलीच पाहिजे. घरात आपण देव का ठेवतो? अरे हम नहीं मानते यार. नहीं मानते ठीक है, मानना ही पड़ता है, कुठेतरी मानता. घरात पूजा पाठणीकडे जाताना कोणते आपल्या गणपतीला असंच करून निघतात, ऑफिसमध्ये जातात असं करून निघतात. का? जर नाही मानते तो फिर कुछ मत मानो ना. काय गरज आहे असं करण्याची? म्हणजे कुठेतरी तुमच्या मनामध्ये भीती आहे, पण दाखवाय करता नाही मानते असं नाही. मानायचं असेल तर पूर्ण माना आणि मानावं लागेल. नाही तुम मानोगे तो भगवान मनवा लेगा, चिंता मत करो. तो भक्तिश्च नारायणी ही असली पाहिजे प्रत्येकाला, प्रत्येकाने करावी. आता वेळ नाही आहे, कारण आता पाऊण तास झालेला, अर्धा तास माझा उरलेला आहे. म्हणजे ह्या 13 गुण असले तर मनुष्य देहाला सार्थक आहे. आणि जर 13 पैकी एकही गुण नसला तर आपण सरळ साष्टांग देवाला नमस्कार करावा आणि सांगावं, देवा एवढे पुरे हा माझा अंतरी राहो हा माझा.
हा माझा हा माझा अंतरिला हो तुझ्या निरंतर हरे वडे पुरे हा माझा अंतरिला हो तुझ्या निरंतर हरे वडे पुरे वडे पुरे रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम मी तुम्हाला माणुसकी म्हणून सांगितलं. माणुसकी तुम्ही तरी ठेवा हो. मी 45 मिनिटापासून बोलतोय. मला एकदा तरी आराम द्या. जोराने म्हणा रघुपती राघव सीताराम 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 जय सीताराम सीताराम जय सीताराम सीताराम जय सीताराम रघुपति राघव सीताराम रघुपति राजा राम पतित पावन सीताराम 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 जय सीताराम सीताराम जय सीताराम सीताराम जय सीताराम हरि विठ्ठल दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथ सद्गुरु विनायक महाराज की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. एवढे पुरे. काही नाही आठवण राहिलं तर तुम्हाला एवढं तरी आठवण राहील. मला एवढी गॅरंटी आहे माझी. मी दिसलो म्हणजे माझं नाव नाही आठवणार, पण हे ते म्हणे एवढे पुरेवाले, एवढं तरी आठवण नाही. मालो पंत जगात संत विलसे जो शांत दांत स्वये कीर्तीने सुदिशांत प्रांत भरले हे जाणून निश्चये राजाचे अतिप्रीती पात्र असती जाणून हे दुष्कृती द्वेषारंभ अलंबनी नियते तो त्या हो या विष्कृती. बादशाकडे मुख्य सेनापती म्हणून मालोपंत. विचार करा, इकडे बादशाकडे मुख्य सेनापती, तिकडे मालोपंत जगात संत विलसे. किती कंट्रोवर्सी आपण एक दुसऱ्याची. सेनापती आणि संत. पण खरंय हो, ज्या दिवशी संत सेनापती होऊन जाईल त्या दिवशी मग काय त्या देशाला काही कमी राहील का? आणि संत सेनापती असला पाहिजे.
सेनापती असल्यानंतर तुम्हाला सेनेतलं काही कळलं तर पाहिजे. आणि तुम्ही संत असाल तर तुम्हाला सगळं कळलं. मला नागपूरची घटना आठवते. एक गुरुजी असे, त्यांचं नाव नाही सांगत. खूप गर्दी होती त्यावेळेस, गणपती बसवायला ब्राह्मण नव्हते मिळत. म्हणून आता शेवटी होत्या होत्या ज्याला अगदी थोडं बहुत येत होतं त्याला त्यांनी सांगितलं की ह्याला घेऊन जा, बाई हा बसवून देईल गणपती. तर ती बाई म्हणते, काय का हो, यांना गणपती बसवता येतो ना? त्यांना राग आला. अहो म्हणे, मी सांगतो याला गणपती बसवता येतोय. त्यावेळेस रक्षामंत्री, पंतप्रधान रक्षामंत्री होते आपले पवार. त्यांनी म्हटलं, का हो तुमच्या शरद पवारांना बोफोर्स तोफ चालवता येते का? ते आहेत ना रक्षामंत्री. मग तुम्ही कसं म्हणता याला नाही चालवता येणार, गणपती बसवता येणार? सेनापती असल्यानंतर, संत जर सेनापती असला तर मग काय विचारता? असे मालोपंत. जगात संत विलसे जो शांत दांत स्वये, पण कीर्तीने सुदिशांत प्रांत भरले. आणि चांगल्या माणसाला दुश्मन खूप. चांगल्या माणसाला शत्रू असतातच हो. असं काय मला कळलं नाही. क्या बात है. व्हायोलिन हे वाजवणं म्हणजे, मी व्हायोलिनिस्ट म्हणून सांगतो, आणि कीर्तनामध्ये बहुत कठीण आहे. कीर्तनाचा सगळा प्रकारच वेगळा असतो. म्हणजे याच्यात राग नसतो, राग कमी असतो, अनुराग जास्त असतो. कीर्तनामध्ये राग कमी असतात, अनुराग जास्त असतो. आणि तो ज्याच्या इथे असेल तोच वाजवू शकतो कीर्तनामध्ये. आमच्या काशीला एकदा कीर्तनकार फार मोठे आले होते आजोबांच्या वेळेस. म्हणजे मी आठवत नाही मला, मी 7 वर्षात होते, माझे आजोबा वारले. त्यांनी सांगितलेली घटना आहे की कंठे महाराज, किशन महाराजांचे वडील, त्यांना प्रेम म्हणून म्हटलं, कंठे महाराज आप कीर्तन के साथ बजाइए. तो कंठे महाराज म्हणाले, बुआ साहब हमको गंगा जी में ले जाके डुबा दो, मगर कीर्तन के साथ मत बैठाना, वो हमारे जब मतलब का नहीं है. कीर्तनात वाजवणं फार कठीण आहे, खरंच कठीण आहे. म्हणजे मी ह्या लोकांची तारीफ म्हणूनही सांगत आहे. कीर्तनात वाजवणं कठीण आहे. बुवा केव्हा वाट लावेल तुमची, काही भरोसा नाही. असो. आणि ह्या कारणाने ह्यांचे शत्रू पुष्कळ. ह्यांनी एकदा कट रचला. ह्यांनी म्हटलं, जहापना आप बहुत मोहब्बत करते हो मालोपन से, मगर बाहर तो आपकी बड़ी बदनामी करता है वो बोले. राजाने म्हटलं, अरे ना, असं होऊ शकत नाही. मालोपंता खरा संत आहे, मी त्याला बरोबर योग्य पदवी दिली आहे, तो योग्य काम करतोय. तुम्ही कसं असं म्हणता? पण सगळे मुसलमान जास्त त्याच्यात. आणि मियाबाई 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 होता 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 शेवटी आलं. शेवटी हो, प्रेम येणारच शेवटी. म्हटलं, अच्छा तू सांग, काय चूक करतो? कधी माझा यांनी अपमर्द केला आणि कधी गोष्ट नाही केली. आणि म्हटलं, असं आता पंढरीच्या वारीचे दिवस येत आहेत, हा दरवर्षी जातो, यावर्षी तुम्ही नाही म्हणून पहा ऐकतो का तुमचं? शास्त्रात सांगितलंय, न नीचो यवनात परहा. बर म्हणे, आलं म्हणत. जाती भाऊ सगळे मागे पडले. दुसऱ्याशी आला, मालोपन आ गया समय आषाढ़ी का, हो वारी. हाँ म्हणे, जा अपना, हम तो हर साल जाते हैं. इस साल मालोपन जायचं नाही. यांनी म्हटलं, सरकार मी दरवर्षी जातो, बस, आणि काही नाही. एकच शब्द. होता होता 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, अगदी दुसऱ्या दिवशी निघायचा वेळ. आणि म्हटलं, मालोपन लक्षात ठेवा, यावर्षी वारीला जायचं नाही. आणि म्हटलं, जहापना मी दरवर्षी जातो, बस, आणि काही नाही. आले घरी. आणि ह्याला वाटलं, गेता क्षणी ह्या सगळ्या सभासदांनी म्हटलं, पाहिलं तो एकदाही म्हणाला की नाही जाणार. शेवटपर्यंत एकच वाक्य की मी दरवर्षी जातो आणि तो जाईल, तुम्ही नाही थांबवू शकत त्याला. असं स्त्री हट्ट, बालहट्ट आणि राजहट्ट हे प्रसिद्ध आहे. राजाला वाटलं, माझं खाऊन आणि मला डोळे दाखवतोय म्हणून जाईल, हरकत नाही. सगळ्या सैनिकांना सांगितलं की चारहीकडनं याच्या घराला विळखा घाला. तेवढ्यामध्ये रात्री शयन यानाला गेला. तिथे बायकोने विचारलं की का हो, का तुम्ही खिन्न काय?
म्हणे मला समजण्यात नाही येते की हा आपल्या राज्यामध्ये सेनापती आहे, राज्यकारण करतो आणि देवाचं कसं एवढं याला मोठा संत म्हणतात, कसं काय करत असेल. राजांनी म्हटलं तर सहज गोष्ट आहे, फक्त लक्ष ठेवण्याची गोष्ट असते. मनुष्यानी एक साधे सब सधे, सब साधे आणि सब जाय, एकीकडे लक्ष ठेवावं. आणि त्याचं कुठे लक्ष आहे मला माहित आहे. हिला काही करण्यात आलं नाही. तो म्हणाला मी सांगतो, डोईवरी घागरी पाण्याने घे गुजरी आणि चाले मुक्त करी, पण लक्ष तेथे. पाणी खूप दुरून आणावं लागतं राजस्थानमध्ये. आणि ते कसं आणतात, मोठी घाकर, त्याच्यावर छोटी कळशी, त्याच्यावरती पितळ्याची कळशी, त्यावर तांब्या, त्यावरती गिलास, मग छोटी वाटी, असं ते घड तयार करतात गौरी हार सगळा पाण्याचा. आणि त्या डोक्यावर ठेवतात. डोईवरी घागरी आणि पाण्याने घे गुजरी आणि चालता चालता चाले मुक्त करी. तुमच्या डोक्यावर एखादी पगडी असली किंवा टोपी असली लग्नामध्ये, आपण 10 तिला पाहतो की पडत तर नाही, पण ती मुक्त करानी चालते. एक थेंब पाणी कुठल्याही वाटीतलं पडत नाही, कारण लक्ष तेथे, तिथं सगळं लक्ष तिकडे असतं. एखादी 3ऱ्या नंबरची घागड वाकडी झाली तर ती अशी चालेल घरापर्यंत, पण तिला हात नाही लावणार. तिला माहिती आहे बॅलन्स कुठला आहे, कारण लक्ष तेथे. दुसरं उदाहरण त्यांनी सांगितलं, आकाशी बावडी उडे गगनोदरी आणि हाती असे दोरी. पोरं पतंग उडवतात, संध्याकाळ झाली, फेकलंय वही बसता, घेतली लटाई, गेले गच्चीवरती. आई म्हणते अरे खाऊन घे, काहीतरी करून घे. तो गेला वरती, आकाशात गेली पतंग, पतंग गेली आकाशामध्ये, एका हाताने त्यांनी धरलंय आणि आईने पटकन काहीतरी खायला आडून ठेवलं. हा काय करतो, इकडे लक्ष इकडेही आहे, एका हाताने खातोय आणि पतंग होता होता काय पतंग सांभाळली गेली. आणि दुर्भाग्य काय होतो, तेवढ्यामध्ये त्या पॅन्टचा हुक तुटतो आणि तो तुटल्यानंतर तो असा धरतो, पण हातातली ताटली पडली चालेल, कमरेवरची पॅन्ट गेली तरी चालेल, पण पतंग खलती करता कामा नाही, कारण लक्ष तेथे, सगळं लक्ष तिथे असतं या मुलाचं. ह्याला म्हणतात लक्ष ठेव. म्हणेन तुका म्हणे असो भलत्याही व्यापारी, लक्ष परमेश्वरी ठेवून या. तुम्ही काही पण केलं तरी चालेल, लक्ष मात्र तिकडे राहू द्या. आता तिला समजलं. हो ठीक आहे, पण दौडो सब हथियार लेके म्हणून सगळ्या वळखा घातला त्याच्या सेनेनी. 200-400 सैनिक सगळे दाराकडे मालोपंतांच्या महालाला घिरणा घातला. हिच्या बायकोला भीती वाटली, मालोपंतांनी काळजी वाटली की उद्या सकाळी आपल्याला निघायचं आहे, सगळे वारकरी वेशीवरती वाट पाहतील. म्हणून सकाळी 4 वाजता उठले, हळूच बाहेरून पाहिलं, सगळे सैनिक तयार झालेले. आता काय करतात, देवाला उठवलं, देवासमोर बसले आणि हात जोडले. हे हे रे गोपाला, गोपाला मेरी करुणा क्यों नहीं करुणा क्यों नहीं आवे. हे गोपाला, गोपाला करुणा क्यों नहीं आवे. घड़ी घड़ी पल पल आ
घडी घडी पल पल कलना परत मोहे घडी घडी पल पल पलन परत मोहे तुमको नया नया गोपाल करुणा क्यों नहीं आवे गोपाला मेरी करुणा क्यों नहीं आवे हम जो पतित तुम पतित उदाहरण हम जो पतित तुम पतित उदाहरण तुमको दया नहीं आवे गोपाला तुमको दया नहीं आवे गोपाला मेरी करुणा क्यों नहीं आवे। अशी प्रार्थना करून बाहेर की आता मी कसा जाईन आणि तेवढ्यात मर्जी देवाची माळी येत उशकाळी पाळी नावच नाव बा वनमाळी नमी भाळी सांभाळी तव नाव बा यांचा रोज फुलं देणारा नावबा माळी हा आला आणि फुलं देणारा माळी ती टोपली घेतलेली ते डोक्यावरचा कपडा असं लोंबकळत आहे पटकन आला म्हणे नावबा इकडे काय रावसाहेब काय एक काम करशील हे आपले कपडे मला दे मी म्हटलं काय सकाळी सकाळी काय चेष्टा करताय तुम्हाला मीच भेटलो का गरीब नाही नाही म्हणे खरं सांगतो हे कपडे तू घाल याला वाटला दिवाळी आहे काय पटकन सगळे कपडे इंटरचेंज केले आणि त्यांनी जो पटकन तो घेतला डोक्यावरती कपडा असा ठेवला आणि ह्याला म्हटलं तू माझ्या पलंगावर झोप आणि नावबाच्या वेशात हे बाहेर निघाले कोण आहे माली आहे आता बोले जान दो गोपाल कृष्ण महाराज की जय गेले वारीला निघून इकडे बाईसाहेबांना वाटलं की हे आत्ता भजन म्हणत बसले होते आणि थकले की काय झालं की जाणं नाही होतंय म्हणून ह्यांची की तब्येत खराब झाली का म्हणून पाहूया म्हणून एकदम असं पाहिलं कोणी करे नाव्या तू पलंगावर झोपला आहे मी काय सांगू मालकीण हे असं असं मालकानी म्हटलं मला कुठे गेले म्हणे माझे कपडे घालून कुठेतरी गेले अरे हिला वाटलं की झालं हे तर करून निघून गेले आता माझी सामत आहे काय करावं पण बरं म्हणे ठीक आहे तू घरातच राहा कुठे जाऊ नको आज फुलं द्यायला जाऊ दे ते झालं ते झालं पण कुठे राहते हो मोठ्यांच्या घरी मोठ्या बायकांच्या घरी 4 लोक येणारे रोज असतात काही नंतर दुपारी गेल्यानंतर गहू वहू निवडू आपण चहा पाणी तरी मिळेलच एवढे आशेने म्हणा काही पण म्हणा मोठी बाई म्हटलं आल्या दुपारी बायका गेल्यानंतर काय हो केवढे सैनिक लागलेत फौज फाटा लागलाय तुमचे मालक तर सेनापती आहेत ना काय झालं काय काही नाही हो काही नाही काही नाही असंच आहे काही पुष्कळ वेळ तिने वाट पाहिली पण जो इतिहास आहे तो खरा आहे बाईच्या पोटात फार वेळ कुठली गोष्ट लपू शकत नाही 9 महिने पोटात मूल कसं ठेवते ही तेवाला माहीत ते कळतं म्हणा लोकांना पण
एकीला कळलं आता एक बाई पोटात ठेवू शकलं नाही तर दुसरी बाई ठेवणार आहे काय. ती आपल्या घरी गेली का, हो कळलं का तुम्हाला, नाही मला काय कळलं, काय कळणार आहे, सांगू नका कोणाला. आज असं असं करून मालोपंत गेले. आता हे 2ची 4 झाली. म्हणून म्हटलात कुठली गोष्ट चतुष्करणी असावी, फक्त षटकरणी पण नको. 2 जणातली गोष्ट एक वेळ राहू शकते, 3 जणातली फुटणारच. कारण अगदी आपला म्हणजे मी अभय मांडके तुम्हाला सांगतो सांगू नका, यांनी म्हटलं गुरु तुम्हाला सांगतो मी, यांनी म्हटलं यांना सांगतो, झालं. अगदी सगळे आपलेच असतात, पण बोभाटा व्हायला काही वेळ लागत नाही. सगळीकडे कळलं आणि हे इकडे वारीत गेले, निघाले. वारीत विठ्ठल विठ्ठल करता 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 विठोबाला सांगितलं, देवा मी तर इकडे आलोय, आता तिकडलं तुम्ही सांभाळा. तिकडं फार मोठा गोंधळ आहे ना कारण. आणि देवाला वाटलं की वा हे सगळं करून ठेवतात आणि शेवटी आम्ही सांभाळायचं, कारण हा माझा आहे असं नाही आहे. पूर्वरंगाला पद लावल्यानंतर एक कुठेतरी मध्ये डोकावलं पाहिजे, याला म्हणतात पूर्वरंगाचं पद. नंतर रामाचं आख्यान लावताना शिवाचा पूर्वरंग लावला, याला अर्थ नाही बरं. म्हणजे मी कोणाची हे नाही करत, कीर्तनाचा नियम जो सांगतो. बरं म्हटलं हरकत नाही. आता देवाला काय होतं, दुपारपर्यंत ही गोष्ट राजाला कळली. राजाला कळता बळ क्रोधित झाले. राजा हत्तीवर बसलेला आहे, म्हणे चल बघतो कुठे मालोपंत कसा गेला. असं म्हणून राजाची स्वारी आलेली, मागे सगळे त्यांचे पियाजी मियाजी सगळे, जनापना दहापना देखो तो कैसा हुआ म्हणून तिथे गेल्यानंतर हत्तीवर बसून तिथून आवाज आले, मालोपंत. एवढं म्हणता बरोबर मालोपंतांनी खिडकी हा सरकार. अरे मालोपंत इथे दिसतोय. आता हे जेवढी मंडळी होती इकडे तिकडे पाहू लागले, या उद्या तोबा तोबा म्हणे, तोबा तोबा म्हणे, कसली तोबा आता काय तोबा. तो तिथे मालोपंत तयार उभा आहे, आला खालती. क्या हुआ सरकार, तू पंढरपूरला नाही गेला. पण नाही गेलो, खरी गोष्ट आहे. तो पंढरपूरला आला होता, तो कुठे गेला होता. तो खरं बोलला अगदी, मी पंढरपूरला गेलो नाही. पंढरपूरला काय होतं म्हणे, खूप मोठा उत्सव होतो, खूप आनंद असतो. मग अशी माझी इच्छा आहे की तू या इथे तो उत्सव कर. सगळा खजिना खुललेला आहे, जसा उत्सव होत आहे तिथे जे कर. आता देवासारख्या खर्चाला दिलेल्या हातीमध्ये काय विचार खोलल्या, मोठा मंडप घातला, देवाची सगळी साज केली, तयारी केली. ब्राह्मण भोजन सुरू झालं, वाढणी सुरू झाली, दिवसभर जेवण झालं. संध्याकाळी भगवान मालोपंत बनलेले बसले, सगळीकडे कीर्तन मंडळ बसलेलं, कारण भजन हे उत्सवाचं मूळ काम आहे. आणि परिस्थिती कशी होती की आपुलेची नाम आपणची उच्चारी आणि आपुले मिळा माझी आपण ठरी. विठ्ठल 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 नाम गजर सुरू झाला. स्वतः नाव स्वतः घेणं त्याचा उत्सव चालू. गोपाल महाराज की जय. थाटात उत्सव सुरू झाला. 5 दिवस झाले, 6 दिवस झाले, सप्ताह संपला. शेवटी मोठं भोजन झालं आणि इकडे वाडी संपवून मालोपंत वेशीवरती आले आणि आपले दामोदरपंत घेऊन आणि जे घराकडे चालले होते म्हणे, हा इथे मालोपंत तू पाढत होते, मालोपंत इथे थकलेले दिसत आहेत. जेवण जास्त जाऊन सकाळी मी घेतली होती थोडी गोळी, पण आता ठरली आहे माझी. हो प्रकार आहे, म्हणजे काशीतला आहे म्हणून तो आहे की नवल नाही आहे की जेवायला जायचं असल्यानंतर गोळी घेतली तर हरकत नाही, काही फरक पडत नाही. मालोपंत हो बस, तुम्ही कुठे पंढर येतोय, काय परिस्थिती काय शहरातली. म्हणे खूप चांगली आहे. आता त्यांनीच येत आहेत. अरे म्हणे तिथे मालदानी 7 दिवस उत्सव केला, आता जेवणामध्ये ब्राह्मणांना तू पाढत बसले. आणि होता होता सगळीकडे चर्चा झाली आणि चर्चा आहे पंत संपता तिथे मोठा विठ्ठलाचं नाम गजर क्षणी झाले. पोचले तिथे. राजांनी पाहिलं की आत्ता मालोपंत होता, त्याचं स्वरूप वेगळं होतं, हा मालोपंत दुसरा दिसतोय. मालोपंत इकडे या. सरकार पंढरपूरला गेला होता का. हो म्हणे गेलो. पंढरपूरला गेला होतास तू, इथे होता मग. म्हणे मला माहित नाही.
इथे दुसरे मालोपंत होते, त्यांनी उत्सव केला. तू पंढरपूर गेलास, कुठेशी गेलास आणि काय सांगितलं म्हणे, काही मी पंढरपूरला वारीला निघालो आणि त्यांना सांगितलं आता तू तिकडं तू होऊन गे, एवढंच सांगितलं होतं. आता मात्र राजा चुडी दुर्बुद्धी या सगळ्या भरवलेली होत. ही गेली आणि मालोपंताच्या पावरती गडबड गडबड रंगणी लोटे जो लोळायला लागला पाय धरून. हो गडबड गडबड रंगणी लोटे दंडाचे परी, जिकडे पाहू तिकडे माझा पांडुरंग हारी. गडबड बड रंगणी लोटे दंडाचे परी. मालोपंत, फार मोठं आश्चर्य आहे की तुझ्या इथे नसताना मालोपंत दुसरा येऊन मारा खुदा काम कर गया. म्हटलं महाराज मला माहित नाही, एक काम कर, माझी एवढीच प्रार्थना आहे तुला की आता जो तुझ्या करता होता त्या मला दर्शन करावं. यांनी म्हटलं हा डबल होता, पात्र परिचय लावला जाऊ शकतो, पण ते दोन माळ कुठून आली. हे म्हटले की प्रभाकर पणशीकरांनी रोल केले, रोल केले मग एकटा प्रभाकर पणशीकर एकच ना, 7 जणांचा कुठून वेगळा करावा. मला ते संभव म्हणा काही माहित नाही, स्पाय उडणार नाही तो. बरं मी बघतो. राजेसाहेबांना घेऊन आले, जी खुर्ची सावली होती ते बसले आणि सांगितलं सगळं झालंय, यालाही सगळं कळ आणि तोपर्यंत सोडणार नाही. ह्याचं अगदी पवित्र झाले. ह्या घटनेचा पटाक्षेप लवकर कर, कारण 1.25 तास झालेला आहे. अभय म्हणते मला 1.25 सांगितलं, लवकर यांना दर्शन दे आणि कीर्तन संपव. भक्तांनी म्हटल्या मग त्याला तेव्हा राहू शकणार. जेवढी करता बरं समचरण सर्वम नीलांबुदाम जघनित पाणी मंडन मंडनानाम तुलसीलाघ्नरम कन्नेत्रम सदधवल संविटं चिंतया कुंडली कवरे हरी विठ्ठल. दुःख प्रकार पडला आणि भगवान पांडुरंग मोरू अवतरित झाले. राजेसाहेबांनी साष्ट नमस्कार घातला, मालोपंता नमस्कार घातला, भगवान तो झाले. त्यांनी म्हटलं मालोपंत तुम्हाला ताकद अलयदा आहे. म्हटलं माझी काय ताकद नाही. म्हणे तू काय करतो की तुझा देव 7 दिवस येतो, उभं करतो, तुलाच की गुप्त होतो आणि तू म्हटलंस पुन्हा येतो. तुझं याचा काय संबंध आहे? माझा या काही संबंध नाहीये. मी फक्त ते एवढं सांगलंय, तू एवढं मज हा माझा आहे आता दिला हो हा माझा हे अंतरीला हो तुझ्या निरंतर हरे हे पुरे. अंतरिला हो हा माये अंतरी हो तुझ्या निरंतर हे वडे हे वडे हे वडे पुरे. शाळुंकीचे कशी बोले मंजू बोलवित नाही काय ना कामोरे बोलावे उत्तरे भरिता विश्वमरे त्याचे तुका म्हणे त्याची कोण आले का कवी पांगवा. आरती घेतल्याशिवाय जाऊ नका. युग 28 विटेवर युव भावा मान हमाय विटे केशव कुंडलिकाचे ती प्रगले गा चरणी वाय ना उतर. जय देव पांडुरा रमाय वल्लभ विचावला पावरगा तुळशी माळा गात ठेवणी कधी दासे विकार पसुनात देव सर्वर जय देव गरडो हनुमंत उदरा. जय देव पांडुरंगा पांडुरंगा रमाय वल्लभा विचावल्लभ पावरगा. जय देव वाळू वारो त्या कोटे तू जगावे सोडून आले जन्मता खावनात तू कंदरी मंगळा तू. जय देव पांडुरंगा पांडुरंगा रमाय वल्लभा पावरगा. जय देव आषाढी कार्तिकी भक्तजनी आले प्रेमाली शान देवल दर्शन या मात्र तो मुक्ती केशवास नाम गो माधवान जो भायो वाय. जय देव पुरंगा पांडुरंगा रमाई बरोबराई जावल पावे जय विजय देवी रुक्मिणी माते यादी नाव दीर कठिने श्यामाते. जय देवी जय
तव सुत ज्ञाता सुत को पैदो गए छाती मंत्रे वाचो जाबल सदोर प्रेम दवरे पाषण पात सुख गए तब शब्द बिनादे भरवे न भगे जय देवी जय माते दिनाओ दुर्गति ने दशामाते जय देवी त्यागुंज प्रज्ञा थाली सी हरती तैसे भावे न्याय शांत करसी जैसे अंत की साधु तो सभी भागवतावर छाया कर बुलाया करची जय देवी जय माते दिनाओ दुर्गति ने दशामाते जय देवी अच्युतम केशवम राम नारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम श्रीधरम माधवम गोपिकावल्लभम हरे राम 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 हरे 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 राम हरे राम हरे हरे कुंडलीक वरदे हरि विठ्ठल दात्रे जनार्दन श्री एकनाथ सद्गुरु विनायक महाराज की जय। नमः पार्वती पते हर हर